या लगेच. अगं ऐकलं का? हा काय मी गावात जाऊन येतो. काय गावात सारखं? गावात काय माही, गावात मला तिथं भांडणं मिटवायचे असतात. आवाज कमी कळालं ना? आवाज कमी. गावात चाललेत ना, हा. जायचं नाही गावात, घरातली कामं बघायची. काय घरातले काम? काय घरातली कामं म्हणजे मी सांगायचं घरातली तुम्हाला? काम तू पाहिली पाहिजे का मी पाहिली पाहिजे? तुम्ही पण बघायचे, घर एकटीच नाही माझं, कळलं का? अगं शेती लावले डाळिंबावरती माणसं. माणसं लावले ना, त्यांच्या मागे तुम्ही फिरायला जायचं. मी गाड्यांकडे जाणार नाही, तुम्ही जायचं. तुला पुढे डोका आवटे मग. अगं तिकडे मीटिंग लागली गावात, तू आज काय करती? मीटिंग लागली तर लागू द्या ना, मग तुमच्या बिगर राहणार आहे का? अहो पाटील आहे आम्ही. ए आस्थान पाटील तिकडं, घरात नाही, कळालं का? काय बाई आहे का काय बाई? काय बाई का म्हणजे काय जनावर दिसते का? अगं पण काही समज बिज आहे का नाही तुला काही? नाही, अजिबात येडी आहे मी. चला घरात, अजिबात जायचं नाही बाहेर. अहो गाव वाट बघते आमची. गाव वाट बघू द्या ना, तिथं काय तुमच्या वगैरे राहणार नाहीये. कोणी मेलं तर काय त्याची मौत व्हायची नाही का तुमच्या बिगर? घरात व्हा. काय डोकं चाललंय तो? अगं गावात आमचा काय रुबाब आहे हा? असेल ना मग. गाव थरथरा कापत आहे आम्हाला हा. काय बाबा, काय गावचे पाटील तुम्ही हा. आणि आईला गरबडता. अरे काय? काय अरे पटतंय तू- का तुम्हाला? ए ग बस तू. काय काय बरं? काय चाललंय तुझं? तुझी आहे ना ऐकतच नाही बघ. गावचे पाटील तुम्ही मग भांडण सॉल्व करता तुम्ही गावची आणि तुमची इथं घरातली होते का? हा. म्हणजे गावातलं सगळं करायचं आणि घर सोडायचं मोकार. आणि तू काय आहे घरात? मी एकटी करू का काम? अगं तू आहे ना मी तुला काहीच आज काम करणार नाही, बसून राहणार मांडी घालून. घरातलं काहीच उरकणार नाही, वावरातलं उरकणार नाही. हे तू कटकट करू नको. आपल्याला पैशाच तोटा आहे का? हा ती 10 एकर जमीन आहे, वाटायचं बांगला आहे. ऐका की तू बाबा, बाय ठेव एक. ओ बाबा हा? बाबा द्या ना पैसे, द्या हा? ना. मला द्या ना. पैशाच तोटा नाही, द्या तू पैसे. तू ऐक जरा चला. नाही द्या. ना लेकराला काय पैसे द्यायचे. देतो ना पैसे. पैशाचं त्याला काय टार्गेट काय बनवा, पैसे नाही द्यायचे, मला हिशोब पाहिजे. हा. द्या की बाबा. रुपयाचा हिशोब आज मी गावात देतोय आणि घेतोय. पाटील रुपयाचा आई हिशोब घेतोय बघ ना. काय लय पैसा. द्या की लेकराला. तू एक काम कर घरातलं बघ, मला जाऊ दे. नाही नाही नको मग मी चांगलं वावरातलं कामाला. नाही बघणार. वावराकडे तुम्ही चक्कर मारायची, त्या गाड्यांचं तुम्ही विचारायचं सगळं. मी नाही जाणार, कळलं का? मला जाऊ दे, तुझ्या नादी लागणार नाही काय मला. जेवणच बनवणार नाही आज मी. काय हो, कुठं निघालात? अरे मी तंटमुक्ती अध्यक्ष आहे, मला गावाचं बघावं लागत आहे. आणि घरचं घरचं कोण बघणार? हा, तुला हे कळतं का? गाव बघतोय म्हणल्यावर घर बी थोडं जरा घराकडे दुर्लक्ष करून लोकांचे प्रश्न सोडावं लागतात. समजतं का तुला काही? अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय, आधी घरातले प्रश्न सोडा आणि नंतर बाहेरचे प्रश्न सोडत बसा. मग अरे बाई चव नको घालू, लोक ऐकतील बाहेर तर म्हणतील हा तंटामुक्ती अध्यक्ष आहे आणि याचे घरातच तंटा मिटाना. म्हणजे आमच्या आबरूला काय मांडू रस्त्यावर. चांगलं वागा. मला नका सांगू तुम्ही चांगलं वागायचं, स्वतः वागा आधी चांगलं, मग माझी तोंडाची पट्टी बंद होईल. ही बाई आहे का बोकाडी, तर तोंडच बंद व्हाय ना. अरे शेजारी पाजारी लोक ऐकतात, इज्जत आहे माझी गावात. तुम्हाला वाटतं ना मी भांडण नाही करावा, हा. मग तसं नवऱ्याने वागलं पण पाहिजे. जरा जरा घरातलं बघितलं पाहिजे. तेल मीठ मिरची सगळा किराणा संपलाय. हा, त्याच्याकडे कोण लक्ष देणार का? मी जाऊन आणायचं ते पण. आता काय करावं, माझ्या तर डोकंच चाललं ना बाया बाई पुढे. काय डोकं चाला ना, तू डोकं डोकं- चालावं लागतं. अहो शेजारी पाजाऱ्यांकडे बघा जरा, त्यांची पेरण्या झाल्यात, सगळं खतबीत लावून झालेलं आहे ना. आपलं काय, आपली शेती बघा तशी पडूनच आहे अजून. होईल कसं पण अरे गावात एवढी इज्जत तुला ऐक म्हण पाहिजे का? माय आबरू घालायला बसली तू, मला काय कळा ना. मला काय तुमची आबरू घालायची नाही, काहीच करायचं नाही. मला मग? फक्त एवढंच म्हणायचंय की जरा लक्ष द्या, घराकडे द्या, शेतीकडे लक्ष द्या. अरे देतोय ना बाई, सगळंच बघावं लागत आहे. हा खरंच बाई, मानाव बाई तुम्हालाच. हा, सकाळी उठायचं, आवरायचं, मस्त थाटात बिटात आवरायचं आणि सगळं निघायचं तिकडं सरळ. हा, घरात काय पाहिजे काही नको विचारायचंच नाही बायकोला. अरे तोंड पण ठेव ना बाई. अरे ऐक माझी इज्जत ठेव जरा. माझ्या बापांनी जशी पायी नवरा बघितला असता ना, तर मी सुखी राहिली असते. बघितलाय तुमच्यासारखा आदेश. नुसता कडक इस्त्रीचा शर्ट बीट घालायचं, निघायचं, तोंड वरती करून नुसतं हिंडायचं. मला सांगा, तुम्ही लय मिरवता अध्यक्ष अध्यक्ष म्हणून. कुणी विचारतं तरी का? कुत्र पण नसेल विचारत तुम्हाला. ए येऊन बघ, अध्यक्ष म्हणलं का अशी कॉलर टाईट असते आपली गावात. समजलं का? तंटा मिटितो गावातला मी लोकांचा. तेच म्हणायचंय मला. गावातली तंट मिटवता ना, तशी घरची पण तंट मिटवत जा. अरे मिटन पण बाई, तुझ्या तोंडा पुढे कोणी वाद घालायचा? हा, पट्टी लाव का तोंडाला? पट्टी लाव. ओ तुम्ही उगाच डोक्याचं दही करू नका बरं. आधी घरातलं सामान बिमान आणा, तुम्हाला लिस्ट पाठवते मी ऑनलाईन. सगळं आणून द्या मला. आजच्याच आलं पाहिजे सगळं घरात सामान आणि ते, नाही तर तुम्ही तर मी आहे. हे बाई आणतो. काय बाईचं तोंड आहे का सोंगी काय कळा ना. नका आणू, मग सांगते घरातच घेणार नाही मग. सरपंच खुशी, चल येतो बरं का मी. जरा मित्रमंडळी आलेत,
हो सरपंच, बोला बोला बोला. ते रस्त्याचं काम बाकी आहे, ते घरकुलाचे काम बाकी आहे. बरं ते आज आपण करून घेऊ लगेच. आता एक अर्ध्या पाऊण तासात आपण जाऊन ये ना तिकडे रस्त्याचं झालंय का ते काम? नाही ना, ते अप्रूव्ह आहे अजून. ते पण आज करून घेऊ. घरकुलाचे काम करून घेऊ. त्याच्यानंतर बाकी कोणाचे किरकोळ काही काम असेल ते पण करून घेऊ आपण आज. सगळे लोक पामत नाही नाही आज 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 आपण सर्व हा सगळं मिटून टाकू, सगळं मिटून टाकू. आलीस का तू? हा मग नवऱ्या मागे नको का यायला, का जाऊ कुठं? ग्रामस्थ आले, जरा व्यवस्थित बोल. व्यवस्थित काय बोलायचं? तुम्हाला बी काय थोडंफार हाय का नाही हो अक्कल बिक्कल? ह्या माणसाच्या नादी लागला तुम्ही. हा अरे आता राहू दे. काय राहू दे? चार माणसं आले, त्यांच्याशी हा. मला व्यवस्थित बोलू दे. कायम माझ्या माग 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 मागच असते कायमच. मग कुठं जाऊ? मला दोन शब्द त्यांच्याशी बोलू देतं खरं. त्यांचा काय प्रश्न आहे, काय आहे ते मला बघावं लागेल ना. अहो पहिले माझे प्रश्न सोडवा. 4 महिने झालं तुम्हाला सांगितलेलं साडी आणायची, मला साडी आणायची, शॉपिंगला जायची, पण नाही ना. तुम्हाला पडलंय त्या गावाचं. गाव बी काही मूर्ख आहे काय ह्या माणसाला निवडून दिलं. अरे गेल्या वर्षी तुला 10 साड्या घेतल्या होत्या, त्या संपल्या का सर्व? फाटल्या का? फाटल्या नाही, मला नवीन साडी पाहिजे. तुम्हाला माहिती ना दर महिन्याला मला नवीन साडी पाहिजे, पण तुम्ही काही आणणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं का नाही? ही बघा बरं, ही दर महिन्याला लागतं का नाही? मग मला नको एखादी नवीन साडी? सरपंच बाई म्हणून मला पण मिरवायचं असतं का नाही गावात? अरे मी गावचा सरपंच आहे. मग महिन्याला मला शर्ट लागणारच. मला 4 माणसात जावं लागतं, 4 माणसाशी बोलावं लागतं. ओ यांचं गावात काही चालू पिलू नाही ना? तसं काय असेल तर मला सांगा बरं का, आताच मला निघून जायला. सरपंच तुमचं अवघड आहे. तू जाते का? आता माझी पार इज्जत पार चव्हाट्यावर आणते का काय तू? तुम्ही ग बसा, मला जास्त बोलायचं नाही, नाही तर मी बाहेर निघून जाईन. अरे ऐक माझ्या ताई, मला ताई म्हणताय आणि शेजारची नाही बाई, आणि अजून थोडे दिवसांनी म्हणते नाही. काय करणार या माणसाचं? ग्रामपंचायतमध्ये ताई माई आका सगळे येतात. सगळ्यांना आपल्याला एक बहिणीप्रमाणे त्यांना हाक मारावं लागते. सरपंच तुम्ही काय करणार आहे? नाही चालूच असतात या गोष्टी. चला आपले काम करून घेऊ. हे रोजचा तमाशा असतो. छोट्या तू सरपंच होईल, मी चेअरमन होतो बघ गावचा, त्याशिवाय गावाचा विकास नाही होणार. मग मी सरपंच होता. सरपंच सरपंच हो सरपंच. हा तू चेअरमन. आम्ही चेअरमन होतो. चाल मी काय करतो माहिती का? का बघ गावाला एक रस्ता नाही बरं. माणसं जाळाय माझ्या मी एवढीशीचा. एवढीशीच आहे. हा मी काय करतो यांचं सगळं स्वास्थ्याचं बिस्त्याचं सगळं नियोजन लावतो ओके ओके, कडक. ओके. तुला मग सरपंच मी असलो तुला भ्यावे का? मी सोसायटीचं बघतो. बार तू आहे का स्वसाठी? कोणाला राशन भेटत नाही, काय भेटत नाही, ते सगळे नियोजन मी करतो. हा हा? चाल. हे काय करायचं माहिती कुठं रे बाई? हे बाई बघ ते बाई बघ हे आमचं चाललंय का? अरे घरकुलं नाही इथं, गरीब सरपंच मी सरपंच झालो. घरकुल सगळे मग घरकुल माचान भूमी रस्त लागन ते मोकट चिकार पाहिजे. मग हा नुसतं लोकांचं कल्याण करायचं बो. कल्याणच करायचं आपलं कामच लोकांचं. ते बो. पहिलं तू आहे ना घरोघरी रस्त करायचं तो. बोळ्यांनी सिमेंट कॉन्क्रीट करणार भाऊ मी. सिमेंट कॉन्क्रीट ओके ओके टकाटक जिथले तिथं हा. टकार मध्ये. ओके. हो मग आणि सोसायटीचं मी बघतो लाईनीला माणूस लागतं का आपण, माणूस आला का लगेच राशन. छोट्या हा? अरे माणूस मिळाला तरी जाळायला सुविधा नाही राव आपल्या गावाला. करायचं आपल्याला करायचं नाही. काय चाललंय काय? गावचा विकास गावचा विकास हा. दारू पिऊन गावचा विकास. विकास असा असतो गावचा. दारू पिऊन झाल्यावर गावचा विकास आम्ही करणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे घ्यायचं? पण तुमच्यात एक माणूस कमी आहे. पाटील नाही दिसत तुमच्या. त्यांचा माल संपलाय ते येणार आहे, मग पाटील येणार. माल संपलाय, माल घेऊन येणार आहे ते पाटील. आता मला काय कळणार? अरे दादा हो, तुम्ही आमचे कार्यकर्ते काय चव घाला आमचे कार्यकर्ते. या विकास तसा असतं. सरपंच आहे मी. आताच उभं राहता येणार. हे कसे गावचे विकास करायचं काय आम्ही कळत नाही राव. सोडणार आहे ना दारू. त्या माणूस आला पाटील आला आमचा पाटील. पाटील हे पाटील आहे आमचे. आम्ही आमची दारू पितो, आमच्या पैशाची पितो, कळलं का? आणि आमचं तुम्ही या गावात काय येतात, सोसायट्या मेल्या, शेतकरी मेले, इथं जाळायला माणसाला सुद्धा हे नाही. पहिले सगळं याच्यामुळे ना पत्र सुद्धा उडवून गेलं. तुम्ही करायचं काय? ह्यो सरपंच मी ग्रामस्थांनी chairman करायचं आणि काय? पण पाटील. दारू पिल्याला चांगलं ना, दारू पिल्याला चांगलं. त्याच्यामुळे आम्ही हे आमचे मित्र सोन्या आणि हा आम्ही दारूच पिणार. आपण येऊया ना. हो 2 मिनिटं. बर चालेल. सरपंच आहे मी हा. बरं का? chairman हो नक्की नक्की. सरपंच चेअरमन आहे, माझ्या लक्ष द्या बरं का.
हा, मग बघतो मग नाही झालं मग सांग. आपण होणार आहे ना मग यांचं बघू यांची वाट लाव तू चल ना इकडे तिकडे कुठे चालला इकडे जायचं घर चांगलं ठेवलं है ना टापटीपणा स्वच्छता छान आहे. ते आहे, नवऱ्याचं लक्ष नसल्यावर ठेवायचं. पैसे भेटत असेल ग्रामपंचायत मधून धरा. वरचे. अरे थँक्यू. अरे हा गरम आहे. लय दिवसातून आले बाई तुम्ही. तुला नाही घेतला चहा? नको, मी आत्ताच घेतला होता, मग म्हणलं तुम्हाला दोघीलाच ठेवला. लयच गोड केलाय. प्युअर दुधाचं दिसतंय. दुधाचं ताई पण साखर कारखान्यातून डायरेक्ट आणली का साखर? आहे तुम्ही लयच मजा करता. नाही लय गोड केलाय ग. आम्हाला बी थोडी थोडी देत जा. आता काय तुमच्या घरी कमी आहे साखर घेऊन जाताय माझ्या घरून? तुम्हाला जरा जास्त मिळत असं पंचायत मधून. तर चांगलंय चांगलंय. कसं चालू आहे? बरं आहे ना तुमचं? तुझं कसं चालू आहे? माझं हा. तर बरंच आहे. तुझं सांग पहिलं. अहो बरं कशाचं काय सांगू तुम्हाला. आता काय झालं? नवऱ्याने सगळा वैताग दिलाय मरणाचा. आणि नुसती ग्रामपंचायत घर काय आहे का नाही त्याला? सेमच दशा माझी झाली. माझ्या नवऱ्याचं घरी लक्ष नाही. अगं किराणा संपलाय, सगळं संपलंय, तरी कशातच काही नाही बाई त्याचं. नुसतं बाहेर जातो. तंटा म्हणे, तंटा का वांटा. कसला काही तंटा, घरातच मरणाचा तंटा चालू. आणि माझं तर काही विचारूच नको बाई. का बरं? आमचा माणूस तर घरात लक्षच देत नाही. उठलं चांगले कपडे घालायचे इस्त्रीचे आणि गावात जायचं, ऑफिस मध्ये जायचं. ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये काय असतं त्यांचं आणि गावात काय असतं रोजच माहित नाही. तीच मला कळत नाही. आणि सरपंच म्हण सरपंच, गावात सरपंच म्हणून मिरवाव मी म्हणते माणसानी. पण 2 साड्या मला आणून दिल्या, मी बी खुश राहीन. सोनं नाणं असलं तर चांगली दिसेल का नाही मी पण सरपंचीन बाई म्हणून. बरोबर आहे. कुठून आणली का साडी तू? का चांगली नाही? छान दिसते. आम्हाला बी मागवायची नाही एक. अगं पण डल झाली वाटतं. नवीन आहे. नवीन छान आहे का? दिसते. डल कुठून दिसते? अगं ती ऑनलाईन मागवली पण काही चांगलीच निघली नाही एवढी. जाऊ दे हा, म्हणलं, देऊन टाक. आता रोज वापरायला कोण बघतं एवढं. अच्छा, काय साडी बिडी घेतली का नाही एवढ्यात तुला? नाही ना, त्यांना म्हणलं होतं 5,000च्या 2 साड्या घ्या. नाही म्हणले घेऊ ना नंतर 4 महिने झालेत नंतर म्हणता. आमचं तेच आहे बाई, जुन्या साड्या वापराव्या लागतात. साड्याचं राहू द्या. घरात बघा पहिले नवरे टिकत आहेत का, याच्यावर काहीतरी इलाज करायला पाहिजे ना. आमच्या तर रानात पेरणीला लोक आलेत, ते फळबागेत आलेत आणि सगळे माणसाचं काम करतात. आता तिथून बाई माणूस मी कशी जाणार ग? बरोबर आहे ना. पण आणि काळ्या फिळ्या पडल्या म्हणजे काळ जाऊ दे, मी काळी का पडा ना. अगं आमच्या रानात आहे ना, आता पोरगा बी शाळेत जातो आणि पाटलांना म्हणलं जा काय घरी माग. पप्पा करते गावात पाटलिंगी आणि तू पण करते घरात पाटलिंग. मला भूक लागली, तुला अख्ख्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारतो मी कुठं आहे. मग हे सांगितलं त्या शेजारच्या मावशीने सरपंचाच्या घरी आहे. हा मग कुठे जायचं होतं? मी त्यांच्याच घरी येते ना. भूक लागली मग करून ठेवलंय जेवण, घ्यायचं खायचं. लहान बाळ आहे का? हाताने भरू का तुला? दिलं पाहिजे मला. कशाला हाताने घेऊन खायचं? ते पाटील तिकडे पाटील करतोय आणि तुझं काय चाललंय मध्ये? बिटील काय नाही करत. मग तिकडे हॉटेलवर पेत बसलेत. ते आत बसले. मग कोण मला काय माहिती, मी बघितलंय ते कोण सर्व कोण होतं तिथं? आपले आबा हा चेअरमन आणि सरपंच होते. अय्यो. काढला आता जाऊ दे. त्याचा ना जाळच करते. तू दाखव पहिलं. काय सरपंच आता काय भाऊसाहेबांना बोलवले, आता काय त्यांना सांगा काय काय विषय भाऊसाहेब? काय प्रॉब्लेम काय तुमचे? गावात आता बरेचसे रस्त्याची कामं रखडलेली आहे, ती पण आता आपल्याला मार्गी लावावं लागतील. काहींची घरकुलाची कामं आहेत, ती आता काय आहे, ज्यांच्या यादीमध्ये नाव नाही त्यांचे काय प्रॉब्लेम आहे, डॉक्युमेंट वगैरे बघून घ्या तुम्ही तेवढं. बघू, पण ते आता गव्हर्नमेंट कडनं यादी येते ना वरनं, त्याच्यामुळे त्यात आपल्याला काय छेडछाड करता येत नाही. चालतंय ना, ते करून घ्या सगळं या हप्त्यामध्ये. पण सरपंच आमच्या वस्तीवरली रोड राहिलाय, तिथं बांधण्यात चालली होती. 2 शेत वलिता खाली आणि मग रोड आहे बारीक. आता रोड तसा 12 फुटी पाहिजे ना, तुकायवाडी 10 फुटी. वस्ती लिहून घे. हा. बरोबर ना? चालेल हा. ना, चालेल ना. काय असेल ते लिहून घ्या. तुकायवाडी ती सरडी वस्ती. आणि मला बी जरा ते एक तंटा काल ते मिटावला, हा. त्यांचा झालता जरा झगडा जास्त वाढला होता. बरं. मिटून आलो म्हणजे अध्यक्ष शोभतोय का नाही मी. नाही, आहे. काम चांगलं आहे रे. हो, तो रामभाऊ ऐकत नव्हता ना माग, त्याचं काय केलं? अहो, ते मिटावले थोडं हा. होईन शांत. ते काय कुठे ते माझ्याकडे आलं होतं बोंबलत. नाही होईन. पाटील तुम्ही काहीतरी करा. मी त्याला समजून सांगितलं, म्हणलं तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडे जा. सरपंच बोला ना. थोडं मळ्यातल्या रस्त्यांची थोडी काही रस्ते जरा बेकरी झालेली, घेतली पाहिजे दुरुस्ती करून पटकन. आहेत आता बरेचशा रस्त्याची कामं चालू आहेत. हे रस्ते झाले का लागोपाठ आपण हे रस्ते करूनच घेणार आहे. नाही झपाट्याने काम करावं लागेल. आता कसं मी तंटामुक्ती अध्यक्ष, आपल्याकडून एक सुद्धा काम होत नाही. तसं तुम्ही सरपंच म्हणून मिरवताय ना, त्या पद्धतीने काम करा चांगली, म्हणजे आपले नाव निघन, आपली बॉडी अजून उद्या चालू राहील. भाऊसाहेब
संदीप बोलतो त्या कामाचं काय प्रोसेस मध्ये आहे का आता? निधी दिलेला आहे पुढं, बरं त्याचं चाललंय आता, ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला भरपूर काम आहेत आता. बरं बरं बरं. होईल ते, मी होईल ना? करतोय. चालतंय, काही बोलतो हरकत त्यांना. नाही. तेवढा विषय मार्गी लावून टाका तो. हो. बाकी काय चाललंय मग? चांगलं चांगलं. बाबा बाबा हा 500 काय ला पाचशे? कशाला 500 म्हणजे हा? तुमचं काय चाललंय इथं? आमचं काय चाललंय? थंड आहे आणि काय चाललंय? थंड आहे म्हणजे हा मग 500 द्या की मला. कायला पाहिजे मग 500? बसतो की पलीकडे. कायला पाहिजे पलीकडे बसवतो? जेवायला बसतो जेवायला. चल पैसे नाही माझ्याकडे. चाललाय बोंबलं तिथं. पैसे द्या की 500. नाही माझ्याकडे जा. बर लावतो कार्य. हा वर गे काय काय पाटील काय भानगड सांगायचं होतं नाही, ते आता झाकली मुरसावा लागायची. जाऊ द्या, बारीक बोलून चालूच असतंय. अहो बाप सवाई पोर झाले आता. ब्लॅकमेल करायला लागले मला. काय करणार पाटील मला मला सरपंच त्या कामांचं नीट नेटकं बघा. कामाचं आता भाऊसाहेबांनाच मी बोलून गेले त्याच्यावर. करतो मी. सगळा विषय मार्गी लावणार आहे आपण ह्या हप्त्यामध्ये. प्रगतीपथावर चाललंय करू. चालतं. काम करून घ्या. काम केली तर आपल्याला लक्ष घाला हा. जरा बारीक. विषय आहे आपले भाऊसाहेब पण चांगले कामाचे माणूस आहे. चला 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 चला. ते ना बघतेस मी आज. काय हो? काय चाललंय इथं? विकास, प्रगती, सुशोभीकरण है ना. ह्यो विकास चाललाय तुमचा? ह्यो गावाचा विकास आहे का असला? अरे घरचा तमाशा पार तू हॉटेल पर्यंत आणला. मग ही काय चाललंय तुमचं? 4 गावामध्ये माझं नाव लौकिक आहे. सगळ्या गावाचा मी विकास करतोय. मग उठा ना आता. केले का आता? घरचा किराणा तिला सोडून आणि इथला किराणा वाचताय तुम्ही. हा अरे बाई तू एवढं आलरे ती काय आला गावात इज्जत आहे माई तू इथं घालवायला घरात तर होतं ठीक होतं. अहो इज्जत गावात आहे ना. याशी तुमची इज्जत आहे का? हा काय हो सरपंच, हे शोभतंय तुम्हाला असं? अरे गावचा थोडासा विकास आराखडा तयार होता ना मी. या अशा गोष्टीने विकास होतो का? हे शिकवलं का तुम्हाला? काय हो सरपंच, हे तुझं हे चालू आहे का इथं? अरे गावचा आराखडाचा मी बनवतोय या ठिकाणी. बाय बा, हे सगळं तुमचं हे चालू आहे का? अवघड आहे बाई खरं माणसं. अरे जा बाई नको डोक्याला ताण करू. जा. कशाला इज्जत घालवती गावात. इथंच काय लई इज्जत तुमची, बघितली किती इज्जत. आईला काय सांगावं बाबा आता? आम्ही पाटील जात नसतो. ए, टेबल लावा की दुसरा. हो बाई, अयो आता तर आता तंटामुक्ती अध्यक्ष नाही जगत. काय हो, तुम्ही तर स्वतःला पाटील म्हणून घेता ना गावचे. अहो पोरग बघा बरोबरीला आलंय आणि तुम्ही इथं अड्ड्यावर येऊन बसले का दारू पीत. अहो शेतातले काम करायचे सोडून गावात काम आहे म्हणले इथे येऊन बसले का. आग गेला असं ते. आग लावा म्हणजे. अहो आता पोरांनी तुम्हाला दारू पिताना बघितलं, तो येऊन इथं प्यायला बसला, मग जमल का? अहो पाटलीन बाई तसा काही प्रकार नाहीये. मग कसल्या प्रकारे? अहो स्प्राईट आहे त्याच्यात. काय कुठं आहे स्प्राईट? पुढे स्प्राईट. कुठे आहे बरं स्प्राईट? बघू त्याचा स्प्राईट. स्प्राईट आहे. जरा तुमचा काय विश्वास नाही माझ्यावर. विश्वासच हा? बसा ना तुमचा आता काय अरे काय डोकेलिटी वापरितान काय चाललंय तुमचे राव मला. अरे पाटील सरपंच चेअरमन बाय कसं कट हॉटेलवर अहो बाया आता स्वतःहून आल्यास काय सांगायचे त्यांची गंमत. लस्सी थम्सअप येतोय म्हणलं का बायाला दारू पाजतोय. काय म्हणलं मानतो तुम्हाला. अहो बाळांचा आमच्या विश्वासच नाही ना. म्हणजे? साऱ्या गावाचा विश्वास आम्हाला. रेड पडली म्हणायची बायकांची काय काय सांगायचं वाटतं नाही बा. अशा बायका पाहिजेत पुढारी सरळ आणि गाव सरळ. आमचा लय विश्वास आहे. आम्ही तर परीक्षा घेत होतो तुमची. परीक्षा. त्यांच्यात पण दिसतंय वरून स्प्राईट थम्सअप पण तोंडाचा वास घातला घ्यायचा. नाही घेतला. हो, काका आग लावू नका तुम्ही. नाही खरंच नाही पिलं खरंच नाही, नाही पिलं. भाऊ, अरे बाई खरंच नाही. नाही मी काय म्हटलं? ते म्हणले म्हणून खात्री करत होते. मला वाटलं का भाऊसाहेब आणले लाईनला तुम्ही. नाही हो, आमची मीटिंग आढावाची मीटिंग चालली होती. झालाय काढा हो. कसा काय त्याचा. रस्त्याचा झाला. हा गारकुंड. बरेच लय काम आहेत गावात. हो चालू आहे, सगळे आघाडीवर चालू आहे. अहो यांना घरचीच कामं बघताय ना. ही काय अरे पण कामाची आता कामं बघायची? तुम्ही बायांनी बी जरा समजून घेतलं पाहिजे. ते काट्याने आग लावली असेल. त्यांनी बघितलं ते सांगितलं. अवकाशातच काही नाही. हा. यांचं मनानेच चाललंय नुसतं अरे फक्त. कशासाठी काय केलं? 500 नाही दिले. कशासाठी? मग अख्खं म्हणजे अरे पुढारीच हजार रस्त्यावर. दिले असतील मग? का? प्रेमाने वाहिले 1000 दिले प्रेमाने असतील. मागितले ना 500. तुम्ही 500 दिले का? एक भूक काम लागली करा होती आता. मला. हॉटेल चांगले या बायांना कधी हॉटेलवर तुम्हाला जेवायला नाही गेली. कधीच नाही. तीच नाही. यांना जेवायला चांगली ऑर्डर द्या. मटणाची नाही तर माशीची. बरं. हं? घाला जेवायला. आता घुसना चला येऊ का? म्हणल्यावर थांबू जेवायला तुमच्या. नाही थांबा थांबा थांबा. हॉटेल समाधान आपण जेवणच जाऊया. मला ती लागत इथं नाही नाही नाही, इथं नाही. बाहेरून टाकून येतो. म्हणजे जे- तुम्ही
अरे मजा केली मी कुठे पेतोय मला वाटलं तुम्ही शहाणपणा सांगा आले आम्हाला. चला भाऊसाहेब तुम्ही आमची मजा घ्यायला आली का काय ते कळालं बुवा आता बाहेर किती गेले सांभाळा पुढे तुमचे हा चालेल चला चला. चला